आहे। आपण आता तेल गरम केलंय आणि त्याच्यामध्ये हे लसणीच्या पाकळ्या टाकले, म्हणजे आम्ही कापून घेतले थोडे। लसूण लाल झाल्यानंतर आता आपण ही एवढा चमचा भरून आलं लसूणची ही पेस्ट टाकतोय आणि हे छान असं मिक्स करून या पद्धतीने आता आपली ही आलं लसूणची पेस्ट सुद्धा छान परतली आहे मी तेलावरती। त्यानंतर मी यामध्ये हळद टाकते। हळद अगदी थोडीच टाकायची आपल्याला, नाहीतर मग पदार्थ कडू होऊ शकतो आपला। त्यानंतर मी हे जे चिकनचे लेग पीस आहेत ते घेतलेले आहेत, ते आपण आता ह्यामध्ये छान असे परतवून घेऊयात। हे लेग पीस आता आपले छान असे परतवून झाले आणि त्यानंतर आपण हे नारळाचं दूध टाकूयात। नारळाचं दूध आपल्याला हे साधारण आपलं किती पातळ हवं आहे आपल्याला त्यानुसार आपल्याला हे टाकायचं आहे। आपल्याला हे नारळाच्या दुधामध्येच हे सूप असं छान शिजवून घ्यायचं आहे। खूप छान चव येते त्यामुळे, आणि हे पौष्टिक सुद्धा होतं। त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपण सर्व पदार्थ हे कमी प्रमाणात घेणार आहोत। आलं लसूण पेस्ट सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वापरायची नाही आहे। बघू शकता आता हे आपलं सूप छान असं शिजलंय। आता आपण यामध्ये फक्त थोडंसं असं दालचिनीची पावडर त्यामध्ये टाकतोय, त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो या सूपला। आणि पुन्हा आपण आता एक उकळ आणणार आहोत। या पद्धतीने आता हे आपलं सूप तयार आहे। खूप छान अशी चव येते याला। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल।